जसे यशया 30वा अध्याय आणि 20वा जो बी पाठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तुझे शिक्षक तुझ्या दृष्टी आड राहणार नाहीत, तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील, हाच मार्ग आहे, याने चला अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. ही गोष्ट आपल्या मुलांच्या जीवनात व्हावी आणि त्याच्या आधी पवित्र आत्म्याचं राहण्याचं स्थान आपल्या मुलांची जीवन व्हावीत. त्याचबरोबर वचनाचं जे बी आहे ते आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पेरले जाण्याबद्दल बोलतोय आणि तेच 30-23 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस आपण प्रार्थना करू की आपल्या मुलांच्या जी जीवनाची भूमी आहे ती परमेश्वराने सुपीक जमीन करावी, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याच्या वचनाचं बी ज्यावेळेस पडेल आणि त्यावर परमेश्वर त्याच्या आशीर्वादाचा पाऊस पाडील आणि जे बी पेरलं गेलं आहे ती भूमी जी आहे, जी आपल्या मुलांचं जीवन सुपीक भूमी, ती आपले पीक देईल व ते अन्न रसभरीत व सत्वपूर्ण होईल. जे वचनाचं बी पेरलं गेलं आहे ते रसभरीत व सत्वपूर्ण असं पीक देणारं असं आपल्या मुलांच्या जीवनात व्हावं. स्पेशली जे गर्भाशयात आहेत व त्याच्यानंतर जे 18 वर्षापर्यंत आहेत ह्या मुलांसाठी ब्रदर नक्की ही प्रार्थना करा.